इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा पाणी प्रश्न इतका जटिल झालेला आहे. कोणत्याही गावामध्ये इगतपुरी मतदारसंघातील वाडीपाड्यापर्यंत आजही माझ्या माता भगिनी, आजही त्यांचा डोक्यावरचा हंडा हा खाली उतरलेला नाहीये. पाणी हा प्रश्न अत्यंत कुटुंबाचा महत्त्वाचा प्रश्न असतो. कोणत्याही गावामध्ये ज्या गावांमध्ये मी फिरलेलो आहे, अनेक अशा शासनाच्या उपसा जलसिंचन आपल्या जलजीवन योजनेच्या करोडो रुपयाचा निधी या गावांमध्ये आलेला आहे. परंतु एकाही गावामध्ये व्यवस्थितरित्या पाणी योजना, नळ पाणी पुरवठा योजना असेल कुठल्याही प्रकारची अस्तित्वात आलेली नाही. आणि आलेली असेल तर फक्त निधी कागदोपत्री दाखवून आणि पूर्ण निधी हा हडप करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. याच्यात जर उदाहरण पाहायचं असेल तर मागच्याच आठवड्यात मी एक शिरसाडा गटातील दौरा करत असताना वांजुळे या गावामध्ये गेलो होतो. आणि त्या वांजुळे गावातील महिला 1 किलोमीटरच्या अंतरावरती रस्त्यावरती पाणी भरण्यासाठी आलेल्या होत्या. त्यातील 2 महिला रस्त्यावरच पाणी घेऊन जाताना पडले आणि त्यांना हॉस्पिटलला जावं लागलं. इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की त्या गावामध्ये जवळजवळ 70 ते 80 लाख रुपयाची योजना आहे, जलजीवन योजना. परंतु कुठल्याही प्रकारे 2-2, 3-3 वर्ष झालेले आहे. योजनांचा पूर्ण निधी खर्च होऊन गेलेला आहे. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी लक्ष नाही. आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खाते अशातली गत या ठिकाणी ह्या मतदारसंघात झालेली आहे. फक्त ठेकेदारांनी कुठेतरी कागदोपत्री योजना राबवायच्या, निधी आणायचा, बिलं बनवायचे आणि संगनमताने या ठिकाणी पूर्ण निधी हडप करायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आता महत्वाचा प्रश्न आहे का तो पाण्यासाठीचा आहे आणि त्याच्यावर मला जास्त भर द्यायचा आहे.